नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या विज्ञान विषयाच्या प्रकरण 7 तरुणावस्था या पाठाच्या स्वाध्यायाच्या प्रश्नोत्तराची चर्चा करणार आहोत. जर आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवी व्हिडिओज आल्यास आपणास नोटिफिकेशन मिळेल आणि आपण पुढील अभ्यास करू शकाल. धन्यवाद. प्रश्न 1. शरीरामध्ये होणाऱ्या परिवर्तनासाठी जबाबदार अंतःस्रावी ग्रंथीद्वारे स्रवणाऱ्या पदार्थांची नावे सांगा. उत्तर. शरीरामध्ये होणाऱ्या परिवर्तनासाठी जबाबदार अंतःस्रावी ग्रंथीद्वारे स्रवणाऱ्या पदार्थांना अंतःस्राव असे म्हणतात. उदाहरणार्थ थायरॉइड ग्रंथी, थायरॉक्सिन अंतःस्राव, एड्रिनल ग्रंथी, एड्रिनालिन अंतःस्राव, स्वादुपिंड, स्वादुरस, अंडपिंड, इस्ट्रोजन किंवा मादी अंतःस्राव, शुक्रपिंड, टेस्टोस्टेरॉन म्हणजेच नर अंतःस्राव उत्पन्न करतात. प्रश्न 2. तरुणावस्थेची व्याख्या द्या. उत्तर. जीवनकाळातील ज्या अवस्थेमध्ये शरीरात परिवर्तने होऊन प्रजननाची परिपक्वता प्राप्त होते त्याला तरुणावस्था असे म्हणतात. प्रश्न 3. ऋतुस्राव म्हणजे काय वर्णन करा. उत्तर. स्त्रियांमध्ये अंडपिंडामधून मुक्त झालेल्या अंडकोशाचे फलन झाले नाही तर अशा स्थितीमध्ये अंडकोश तसेच गर्भाशयाचा जाड थर तसेच रक्तवाहिन्या तुटतात. त्यामुळे स्त्रियांना रक्तस्राव होतो, त्याला ऋतुस्राव असे म्हणतात. स्त्रियांमध्ये 12 ते 13 वर्षाच्या वयात पहिला ऋतुस्राव होतो, त्याला रजोदर्शन असे म्हणतात. स्त्रियांमध्ये जवळजवळ 45 ते 50 वर्षाच्या वयात ऋतुस्राव बंद होतो. ऋतुस्राव बंद होण्याच्या क्रियेला रजोनिवृत्ती असे म्हणतात. प्रश्न 4. यौनारंभादरम्यान होणाऱ्या शारीरिक परिवर्तनाची यादी तयार करा. उत्तर. यौनारंभादरम्यान होणारे शारीरिक परिवर्तने पुढील प्रमाणे आहेत. 1. शरीरातील लांब हाडे तसेच हात आणि पायाच्या हाडांची लांबी वाढते, त्यामुळे व्यक्ती उंच होते. 2. शरीराच्या विविध भागावर केस उगवू लागतात. 3. मुलांमध्ये खांदे तसेच छातीचा भाग रुंद होतो, तर मुलींमध्ये कमरेखालील भाग रुंद होतो. 4. मुलांची मोठी झालेली स्वरपेटी गळ्याच्या भागात बाहेरच्या बाजूने फुगते, त्याला कंठमणी म्हणतात. 5. प्रस्वेद आणि तैली ग्रंथीच्या क्रियाशीलतेमध्ये वाढ होते. 6. प्रजनन अंगांचा विकास होतो आणि प्रजनन अंगांच्या विस्तारात केस उगवू लागतात. 7. मुलांमध्ये दाढी मिशी उगवण्याची सुरुवात होते. 8. मुलींच्या स्तनांचा विकास होऊ लागतो. प्रश्न 5. 2 कॉलमचे कोष्टक तयार करा. त्यात एका कॉलममध्ये अंतःस्रावी ग्रंथीचे नावे आणि त्याच्या समोर दुसऱ्या कॉलममध्ये त्यांच्याद्वारे स्रवणाऱ्या अंतःस्रावांची नावे लिहा. उत्तर. अंतःस्रावी ग्रंथीद्वारे स्रवणारे अंतःस्राव. 1. पिच्युटरी ग्रंथी, त्यातून वृद्धी अंतःस्राव उत्पन्न होतो. 2. थायरॉइड ग्रंथी, त्यातून थायरॉक्सिन अंतःस्राव उत्पन्न होतो. 3. स्वादुपिंड, स्वादुपिंडातून इन्सुलिन अंतःस्राव उत्पन्न होतो. 4. एड्रिनल ग्रंथी, त्यातून एड्रिनलिन अंतःस्राव उत्पन्न होतो. 5. शुक्रपिंड, त्यातून टेस्टोस्टेरॉन अंतःस्राव उत्पन्न होतो. 6. अंडपिंड, त्यातून इस्ट्रोजन नावाचा अंतःस्राव उत्पन्न होतो. प्रश्न 6. जातीय अंतःस्राव म्हणजे काय, त्याचे नामकरण या प्रकारे का करण्यात आले, त्यांची कार्ये सांगा. उत्तर. जातीय अंतःस्राव म्हणजे गौण जातीय लक्षणांचा विकास आणि नियमन करणारे अंतःस्राव. जातीय अंतःस्रावाचे नामकरण या प्रकारे करण्यात आले आहे कारण त्यांच्या
स्त्राव जाती अंगामधून होतो आणि त्यांच्या परिणामाखाली उत्पन्न होणारे लक्षण मुलींना मुलांपासून वेगळे करतात. जातीय अंतःस्रावाची कार्य. गौण जातीय लक्षणं जसे की मुलांच्या चेहऱ्यावर केस, दाढी मिशा उगू लागतात, मुलींच्या स्तनांचा विकास होऊ लागतो वगैरे कार्य करतात. मुले आणि मुली दोघांच्या बगलेमध्ये तसेच प्यूबिक विस्तारामध्ये केस उगवतात. प्रश्न 7. सत्य विकल्प निवडा. ए. तरुणांनी ते स्वतः काय खात आहेत याविषयी जागृत असायला पाहिजे, कारण की 1. योग्य आहाराने त्यांच्या मेंदूचा विकास होतो. 2. शरीरामध्ये होत असलेल्या तीव्र वृद्धीसाठी आहाराची आवश्यकता असते. 3. तरुणांना सारखीच भूक लागते. 4. तरुणांमध्ये स्वादांकुरांचा पूर्ण विकास झालेला असतो. खरा विकल्प आहे 2. शरीरामध्ये होत असलेल्या तीव्र वृद्धीसाठी योग्य आहाराची आवश्यकता असते. बी. स्त्रियांमध्ये प्रजनन काळाची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा. विकल्प आहेत 1. ऋतुस्रावाची सुरुवात होते. 2. स्तनांचा विकास सुरू होतो. 3. शरीराचे वजन वाढते. 4. शरीराची उंची वाढते. स्त्रियांमध्ये प्रजनन काळाची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा ऋतुस्रावाची सुरुवात होते. सी. खालीलपैकी कोणता आहार तरुणांसाठी योग्य आहे. विकल्प आहेत 1. चिप्स, नूडल्स, कोकोकोला. 2. पोळ्या, डाळ, पालेभाजी. 3. भात, नूडल्स, बर्गर. 4. शाकाहारी, टिकडी, चिप्स, लेमन सरबत. तरुणांसाठी पोळ्या, डाळ, पालेभाजी योग्य आहे. प्रश्न 8. खालील मुद्द्यावर नोंद लिहा. कंठमणी. यौवनारंभात मुलांच्या स्वरपेटीचा विकास होऊन तुलनेत ती मोठी होते. मुलांची मोठी झालेली स्वरपेटी गळ्याच्या भागात बाहेरच्या बाजूने फुगते, त्याला कंठमणी म्हणतात. परिणामी मुलांचा आवाज जाड होतो. बी. गौण जातीय लक्षणे. मुलांना मुलींपासून वेगळे करणाऱ्या लक्षणांना गौण जातीय लक्षणं म्हणतात. मुलं आणि मुली दोघांच्या प्यूबिक विस्तारात आणि बगलात केस उगणे, मुलांमध्ये दाढी-मिशी आणि छातीवर केस, आवाज जाड होणे, तसेच मुलींमध्ये स्तनग्रंथीचा विकास आणि आवाज तीव्र वगैरे गौण लक्षणं आहेत. सी. गर्भस्थ शिशूंमध्ये लिंगनिश्चयन. गर्भस्थ शिशूचे लिंगनिश्चयन लिंगी रंगसूत्राने होते. मनुष्यामध्ये स्त्रियांच्या अफलित अंडकोशात नेहमी X लिंगसूत्र असतात, तर पुरुषांमध्ये 2 प्रकारचे शुक्रकोश असतात. एक फक्त X लिंगी रंगसूत्र असणारे आणि फक्त Y लिंगी रंगसूत्र असणारे. फलन होते त्या क्षणीच गर्भस्थ शिशूचे लिंगनिश्चयन होते. जेव्हा X रंगसूत्र असलेला शुक्रकोश अंडकोशाचे फलन करीत असेल तर युग्मनजामध्ये 2 X रंगसूत्र होतात, म्हणून त्याचा मादी शिशू म्हणून विकास होईल. परंतु जर अंडकोशाचे फलन करणाऱ्या शुक्रकोशात Y रंगसूत्र असेल तर युग्मनज नर शिशूमध्ये विकास होईल. अशा प्रकारे गर्भस्थ शिशूच्या लिंगनिश्चयनासाठी फलनात भाग घेणारे शुक्रकोशात असलेले लिंगी रंगसूत्र म्हणजे पिता जबाबदार असतात. धन्यवाद. आपला खूप खूप आभार. अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.